ऐरोली सेक्टर 18 स्थित संजीवनी दीप दिव्यांग आश्रम में 28 अप्रैल 2026 को तड़के करीब 2 बजे भीषण आग लगने से बड़ा नुकसान हुआ। इस हादसे में आश्रय में रह रहे 14 दिव्यांग साथियों के गद्दे, कपड़े, महत्वपूर्ण दस्तावेज और जीवनोपयोगी सामग्री जलकर खाक हो गई। दिव्यांगों के उपयोग में आने वाली कई व्हीलचेयर भी आग की भेंट चढ़ गई। इस घटना से दिव्यांग साथियों पर बड़ा संकट आ गया है और क्षेत्र में शोक एवं चिंता का माहौल है। इस दोहरी दुर्घटना में करीब 40 लाख रुपए से अधिक के नुकसान का अनुमान है। ऐसी जानकारी अनुपम नेवगे ने दी। नमस्कार, मी अनुपम नेवगी। मी स्वतः एक पॅराप्लेजिक आहे। इथे ऐरोली सेक्टर 18 मध्ये एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल असा हा प्रोजेक्ट मी चालवत आहे 2020 पासून। तर 28ची सकाळ म्हणजे साधारण 2 वाजता आमचा जो वर्कशॉप आहे जिथे दिव्यांग काम करतात राहतात त्याचा दरवाजा पाठच्या दरवाजातून आग आली आणि ती आग दरवाजा पहिला पेटला आणि तो पेटत पेटत मग आमचं रॉ मटेरियल आणि बेनिफिशरी जे आहेत जे लाभार्थी ते आत होते त्यांचा बेड वगैरे जळाला, व्हीलचेअर त्यांचे जळाले, बरंच आमचं नुकसान झालंय। पण माझं हे बोलणं आहे की हे जी आग लागलेली आहे ती कुठेतरी मी पोलिसांनाही सांगितलंय की एक्सटर्नल फॅक्टरमधून बाहेरून आत आलेली आग आहे। कारण 1.5 वर्ष अगोदर सुद्धा त्या खिडकीतून बाहेर आग आली होती आतमध्ये आणि ती आम्ही कंट्रोल केली होती। तर कुठेतरी ह्याचा तपास झाला पाहिजे आणि पोलिसांनी मी अर्जही असा दिलेला आहे। कॅमेरा जे आहेत त्याच्यातून फुटेज काही त्यांना काढता आलं तर आणि कुठेतरी दिव्यांगांना त्रास देण्यासाठी हा कट रचला आहे आणि 28 ची सकाळ आणि प्लस आता 29 ची सकाळ पण तोच एपिसोड झाला। आग लागली, उलटी त्याच्यापेक्षा जास्त लागली। फायर ब्रिगेडने 28ला ती विझवली होती, पण परत रात्रीच साधारण 3:30 ना, हां 3-3:30 दरम्यान परत तिथे त्या जागेवर आग लागते। म्हणजे 3दा ही आगचा प्रकरण झालंय। एकदा आम्ही कसं तरी ते कंट्रोल केलं, ती पण 1-1:30च्या वेळी होती, दुसरी 2ला होती आणि ही परत 3-3:30ला होती। तर हे खरोखर म्हणजे तपास करण्यासारखी गोष्ट आहे आणि मला खूप शंका आहे की एक्सटर्नल फॅक्टर्स याच्यात इन्व्हॉल्व्ड आहे कुठेतरी या प्रोजेक्टला त्रास देण्याबद्दल। आणि फायर ब्रिगेडचे खूप खूप आभार, पोलिसांचे आभार जे आम्हाला वेळेत त्यांनी मदत केली आणि प्रशासनाला येऊन इथे व्हिजिट करून त्याचं नुकसानाचं जे काय होईल तुमच्या परीने आम्हाला मदत करावी। इलेक्ट्रिक व्हीलचेअर होत्या पोरांच्या, प्लस रॉ मटेरियल जे कच्चा माल असतो, हे जे पोरं बनवतात, पॅकेजिंग प्रोडक्ट असतो, सगळं टोटल म्हणजे पहिल्या फायरमध्ये जी 28ला फायर होती त्याच्यात साधारण 20-25 लाखाचा माल गेला आणि राहिला होता काही उरला होता माल जो जळाला नव्हता। पण जो आज सकाळच्या आगीमध्ये तो पण जळाला। जवळजवळ माझं 40-45 लाखाचं रॉ मटेरियल जळून खाक झालेलं आहे आणि परत वेगळ्याचे इंडिपेंडंट जे पोरं आहेत त्यांचे काही कॅश होत्या बेडच्या जवळ आणि काही बऱ्याच गोष्टी होत्या व्हॅल्यूबल, इलेक्ट्रिक व्हीलचेअर झाल्यात सगळ्या। ही संस्थेचं नाव आहे पॅराप्लेजिक फाउंडेशन। पॅराप्लेजिकचा मुळात विषय आहे की आम्ही जे पॅरालाइज आहोत कमरेखाली तो 2020 पासून मला हा प्रोजेक्ट हँडओव्हर करण्यात आला होता आणि मी तो यशस्वी वेळेत चालवला पण आहे। पण कुठेतरी तो सपोर्ट आम्हाला नाही मिळाला। तरी सपोर्ट नसतानाही सुद्धा आम्ही ते खूपच चांगल्या तऱ्हेने तो सक्सेसफुल 6 वर्ष चालवतो आहे। पण आता बघाल तर 28-29 मध्ये आमच्यावर जी मेहनत आम्ही जी इतके वर्ष केली, माझी तर 25 वर्ष 26 वर्षाची मेहनत आहे ती झिरो झाली। पोरांची जी मेहनत होती ती झिरो झालेली आहे। संस्थेचं काम असं की ह्यांना पहिलं तर ॲक्सिडेंट झाल्यानंतर सुद्धा रिहॅबिलिटेशन देणं, प्लस त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांना कुठेतरी एम्प्लॉयमेंट करणं, राहायची जागा देणं आणि नवीन पॅराप्लेजिकला आणणं, हे सगळं संस्थेचं काम आहे आणि मीही संस्थेचाच भाग आहे। पण कुठेतरी एक आम्हाला इग्नोर केल्यासारखं एक विषय तक्रार आहे आमची। आता ज्या स्पॉटला आग पहिली लागली त्याच्या समोर मस्जिदचा कॅमेरा आहे आणि दुसऱ्या दिशेने इंडियन पोस्टचा कॅमेरा आहे। तर
तर पोलिसांनी बरोबर तपास करून ते फुटेज जर काढलं तर त्यांना तो फुटेज मिळेल. 28च्या 2च्या दरम्यान कोण तिथे ॲक्टिव्हिटीज काय झाल्या काय? कारण की आग 100% बाहेरून आलेली आहे. शॉर्ट सर्किटचा विषय नाही आहे, कारण आग चालू होती तेव्हा लाईट पण चालू होती आणि 5-6 मिनिटानंतर जेव्हा वायरी झाला तेव्हा लाईट गेली. स्थानिक लोक आज येऊन आम्हाला मदतीला जेवण वगैरे, पाणी वगैरे विचारून गेले आणि काही लोकल पण लोक फोन करून आम्हाला चौकशी करत आहेत. पण तशी मदत अजून एवढी आली नाहीये, कारण बेड, पंखे वगैरे बराचसा प्रॉब्लेम आहे. आता मुलं राहतात कशी किंवा त्यांची काय हालत झाली सध्या? आता बघा तुम्ही फुटेज घेऊ शकता. बेड वगैरे बाहेर टाकले, कारण की आत एवढा वास आहे, तर बाहेर सगळे पॅराप्लेजिक ज्यांना बाथरूमची सोय नसते आणि बाथरूम लागतं त्यांना बाहेर झोपावं लागतंय. म्हणजे आज तर मी सांगतो रात्र 3 वाजेपर्यंत ते बाहेरच आहेत. तर फारच गैरसोय होते. एकदा तुम्ही जर येऊन इथे स्वतः येऊन निरीक्षण केलं तर बरं पडेल. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।